हालेलुया. हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव दयाळू आहे. देव आपल्या दयेने आमचे तारण करतो. एकदा अशी एक कथा आहे, एक उदाहरण आहे, की देवाने एकदा स्वर्गदूतांसह एक मीटिंग घेतली आणि जेव्हा देवाने ह्या मानवजातीला बनवाची देवाची इच्छा झाली, तेव्हा देवाने असं म्हटलं का आता मी मानवाला बनवणार आहोत. मानव म्हणून मनुष्याला बनवणार आहोत. हे ऐकल्याबरोबर सर्व दूत एकदम नाराज झाले. एकदम नाराज झाले. आणि नाराज झाल्याबरोबर देवाला वाटलं, अरे एक एवढी चांगली बातमी की मी मानवाला बनवणार आहो असं म्हटल्यानंतर देवदूत खूप नाराज झाले. का बरं? एका देवदूताने म्हटलं का देवा, तुम्ही मानव बनवणार आहात, चांगली गोष्ट आहे, परंतु मानव काय करील? तुमची सर्व इज्जत मातीमध्ये मिळवेल. तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाही, तुम्हाला मान देणार नाही, तुमच्या आज्ञा पाळणारच नाही. असं म्हणून त्या देवदूताने त्याची इच्छा प्रकट केली. त्याच्याबरोबर सर्व लोक नाराज झाले आणि देवसुद्धा चुपचाप राहिला. नंतर थोड्या वेळाने एका देवदूताने उभं होऊन त्यांनी म्हटलं, आपली इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, देवा, तुम्ही मानव बनवणार आहात हे चांगली गोष्ट आहे, परंतु तो मानव आळसी बनणार, पापामध्ये पडणार आणि एकदम वाईट काम करणार. परत देवाला अशा प्रकारे उत्तर आल्यामुळं काही बोलता आलं नाही. नंतर थोड्या वेळाने एका देवताने म्हटलं, देवा, तुम्ही मानव बनवणार आहात तर चांगली गोष्ट आहे, परंतु तो मानव पूर्णपणे अपवित्र बनणार आणि पवित्रतेला नष्ट करणार. असं 3 प्रकारे 3 देवदूतांनी सांगितलं. सर्व शांत झाले. आता असं वाटलं का आता देव मानव बनवण्याचा विचार तो मागं घेणार. अशा प्रकारे वातावरण निर्माण झालं आणि सर्व शांत नाराज बसले होते. सर्वांच्या मनामध्ये उदासी दिसून आली. तेवढ्यामध्ये एक देवदूत उभा झाला आणि त्याने म्हटलं, देवा, मानव बनवल्यानंतर तुम्हाला नाराज करणार, तुमच्या आज्ञेच्या बाहेर जाणार, अपवित्रता आणणार, हे तर साहजिकच आहे, कारण तो मानव आहे. परंतु मला तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्या दयेवर विश्वास आहे. मानव जरी तुमच्यापासून दूर गेला, मानव जरी वाईटात गेला, मानव जरी अपवित्र झाला, मानव जरी पापात पडला, तरी तुमची जी दया आहे त्याला वापस आणणार. हे ऐकल्यानंतर देवाला आनंद झाला, सर्वांना आनंद झाला. देवाची दया. प्रियजन हो, तीतासपत्र अध्याय 3 ओवी 5 मध्ये आम्ही वाचतो, आमचे तारण, आमची मुक्ती आमच्या कर्माद्वारे नाही, तर देवाच्या दयेने आहे. देव दयाळू आहे. तो दयाळू आहे म्हणून त्याने आमच्यावर दया केलेली आहे. मानव पापात पडला, मरणमुखी गेला. आदामाने पाप केलं
देवाने असं म्हटलं नाही की गेला जाऊ दे, नष्ट झाला जाऊ दे, मला काय करायचं असतं. देवाने पापी माणसावर दया केली आणि त्याच्या दयेने आपल्याला तारणारा मिळाला आणि देवाने आमच्यावर दया करून आपल्या पुत्राला आमच्यामध्ये वस्ती करण्यास पाठवलं आणि त्याच्याद्वारे आमचे तारण केले. प्रियजन हो, देव दयाळू आहे. आम्ही कधी चुकतो, कधी पाप करतो, परंतु आपण पाप करतच राहायचं असं नाही, पण देवाची दया ओळखायची. येशूला क्रूसावर टांगले तेव्हा दोन बाजूला दोन चोर होते. उजव्या बाजूच्या चोराने तेव्हाच पश्चाताप केला आणि म्हणालं की प्रभू, तुम्ही जेव्हा तुमच्या राज्यात जाल तेव्हा माझी आठवण करा. त्यांनी पश्चाताप केला आणि प्रभूनं काय म्हटलं, तू आजच माझ्यासोबत स्वर्गराज्यात असशील. ही देवाची दया आहे. प्रियजन हो, देवाची दया जर आमच्यावर झाली तर आमचे तारण होईल. प्रियजन हो, देवाच्या दयेसाठी आपण प्रार्थना करूया. देवाची दया माझ्यावर, या संपूर्ण जगावर, संपूर्ण मानव जातीवर देवाची दया व्हावी. देव आमच्यावर दया करावी, आमच्या पापाची क्षमा करावी आणि देवाच्या दयेने आमचे तारण व्हावे, अशी आम्ही प्रार्थना करूया. देवाला धन्यवाद देऊया.